गाइस हा गाइस मस्त जोक मारा रे. आणि एक गोष्ट फालतू जोक मारायला ही पुढे असते. तर गाईस टू द पॉइंट मला बोलता येतं. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे. खूप पॉइंट बोलते ही. नोक झाक काय नोक झाक झाकणूक त्या ना टाकते. नोक झोक असते ती. नोक झोक ते चालू होते त्यामुळे त्यांना कळायला असेल की बाबा हे चालूच राहतं. कोणीतरी आम्हाला सजेस्ट केलेलं की हिंदीत ब्लॉग बनवा, पण आमची हमरी तुमरी होऊन जाते थोड्या वेळातच, त्यामुळे आम्ही नाही मराठीत. जय महाराष्ट्र. कन्सिस्टन्सी जी आमच्या दोघांच्या आयुष्यात खूपच कमी होती, आता कमी नाही गाईज. युनिवर्स कन्सिस्टन्सी आम्ही खूपच कन्सिस्टंट आहेत. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो आणि बहिणींनो. भगिनींनो बायकोने मस्तपैकी पराठे केले होते, मजबूत दाबले सकाळच, आणि झोप येत होते ऍक्च्युली, पण म्हणाली की आपण ब्लॉगिंग करूया म्हणून. झोपला तो संपला. करेक्ट. की एकदमच म्हणजे वादळाला शांतता भेटते ना, तशातलं काहीतरी झालेलं आहे. वादळाला शांतता मिळालेली आहे. वादळ हे आहे, शांतता मी आहे, लक्षात ठेवा. आतंक दूसरा बाबू भाई. तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच की 45 डिग्री सेल्सिअस तापमान झालं तरी आम्ही खानदेशी लोक आमच्या चहाशी प्रामाणिक असतो. आम्ही लॉयल आहेत सगळ्यात जास्त. पण मला ताक आवडतं त्यामुळे मी ताक प्यायलो होतो. सिमेंटचं पाणी पिणारे लोक आहेत. सिमेंटचं पाणी नाही आहे, ते ब्लॅक कॉफी आहे. काय माहितीये, मला साखरेची गरज नाही, कारण ही एवढी गोड आहे ना, त्याच्यामुळे मला साखरेची गरज नाही. क्या बोलने का. तर चहा आणि ब्लॅक कॉफी किंवा ताक, म्हणजे चहा सोडून सगळं. दुसरं की म्हणजे मी खूपच शांत आहे. महेश खूप शांत आहे. मी पटकन रिॲक्ट होते कुठल्याही गोष्टीला. मी तापट आहे. शांत विंत काही नाहीये बाबा. म्हणजे मी शांत आहे, म्हणजे मी जरा समजून घेतो की बाई डायरेक्ट बाण सोडतो ना, एक घाव दोन तुकडे. तुम्हारा दिमाग कितना गर्म क्यों है, तांदा पी लो. खरं काय माहिती का, आम्ही गोडच आहेत खानदेशी लोक, पण आमची जी भाषा आहे ना ती खूप तिखट आहे. हे तिखट आहे आमचं. नाही, गोड आहे यातला मी मान्य करतो, पण तिखट आहेत हेही मान्य करतो. कारण तिखट म्हणजे नुसता झुरका भाई, तन 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 झन 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 झन. अजून की महेशला खूप भजनं येतात. खूपच. कोकणी लोकांना, माझ्या मते बऱ्यापैकी लोकांना भजनं खूप चांगली येतात. कारण आम्ही गणपती उत्सव असू दे किंवा मोठे मोठे उत्सव असू दे, आम्ही सगळे भजनाला बसतो, मस्तपैकी ढोलकी बिलकी वाजून कमाल भजनं बोलतो. त्यामुळे आम्हाला सगळं मजा करतो, त्यामुळे आम्हाला सगळं येतं. आणि मला भजनाचा भ पण नाही येत काही. भजन येत नाहीत, पण हिला गाणी येतात वेगवेगळी. हो, गाण्यांचं की मला प्रत्येक गाण्याचे लिरिक्स पाठ असतात. मला नसतात. महेशला सूर पाठ असतात. सुरपाठ. माहिती, याच्या मागे एक सायन्स आहे. कदाचित मी चुकीचं असू शकते, पण मी हे वाचलंय की ज्या लोकांना कुठल्याही गाण्याचे लिरिक्स लक्षात राहतात ते दुःखी असतात, आणि ज्यांना सूर लक्षात राहतात, सूर ताल, ते आनंदी असतात. आत्मा सुखी असतो. ये बेचारा किस्मत का मारा. एवढी चांगली बायको मिळाल्यावर माणसं सुखीच असते. हो तर बोल. हो गायज, हो सुखी आहे, सुखी. झूठा ही बना दिया मुझे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, लक्षात म्हणजे ठेवा. तू सुखी नाही. हो सुखीच आहे. मग असं काय बोल. अरे असं काही नाही, बस काय करतोय, ब्लॉग चालू आहे. पुढचा काय पॉईंट आहे आपला? विषय बदलू. नाही विषय नाही म्हणले आपलं. पुढचं डिसिजन मी सगळ्यात पटकन घेते. मला डिसिजन घेण्यात वेळ वाया घातलेला अजिबात आवडत नाही. जे होईल ते बघितलं जाईल, आणि जे नंतर होतं ते हिला बघवत नाही. त्याच्यापेक्षा आपण डिसिजन घ्यायचा. नाही डिसिजन नाही घ्यायचा, त्याच्यापेक्षा आपण विचार करायचा आणि विचार करून डिसिजन घ्यायचा. त्याच्यानंतर जे होईल ते बघवलं जातं, आणि ही जी डिसिजन घेऊन टाकते त्याने नंतर बघवलं जात नाही. यार मयू आपण काय चुकलो यार, असं करत बसते. त्याच्यापेक्षा विचार करून डिसिजन घेत जा. मला आयुष्यात खूप बदल लागतो. म्हणजे एक सुरीपणा आलेल्या आयुष्यात मला आवडत नाही. मला म्हणजे सोपं उदाहरण की मला दर 2-3 दिवसांतर 4-5 दिवसांतर डीपी चेंज केलेला आवडतो. ह्या माणसाचा वॉलपेपर चेंज झाला होता, फोन रिसेट झाला होता. त्यावेळेस फोन करून सांगितलेलं मला की मॅगी यार माझ्या फोनचा वॉलपेपर चेंज झालाय, कर काहीतरी, मला जमतच नाही फोन हँडल करणं. याच्यावरून तुम्हाला काय कळत आहे की मी किती जपतो जुन्या गोष्टींना. नंतर खत्म. नाही जुनी नाही, म्हणजे म्हणजे कधी झालीच जुनी, नंतर पण 40 वर्षाचं मात्र. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. नंतर तरी पण मी तुला जपेल. पण हिने जर का तुला बदललं, जपणार
हिने जर का मला बदललं त्यात नाविन्य नाही असं मला वाटतं. तुला का बदलू मी? नाही रे बदलणार, मी असं बोलतोय, हे बोलण्याच्या गोष्टी आहे. क्या बोलने का? कपडे महेशला ब्रँडेड कपडे लागतात. 2000 रुपयाचा टी शर्ट मागवणारा माणूस आहे. ब्रँडेड कपडे लागतातच असं नाही, पण कधीतरी मी घेतो ब्रँडेड, कारण मला असं वाटतं की जास्त टिकावेत म्हणून. त्यामुळे माझ्या वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये तेच जर कपडे दिसले तर समजायचं की ते ब्रँडेड आहेत. मला असं आहे की 200 रुपयाचे 10 कपडे घ्या, टॉप घ्या, प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळे हे तुम्हाला दिसतील. घालून फेकून द्या. हे 200 रुपये, 200 रुपये गाईज. गप्पच नाही. स्वयंपाक मी चांगला करते. नाही स्वयंपाक तू रोज करतेस, पण चविष्ट आणि चांगला स्वयंपाक मी करतो. कधीतरी नाही, तू चांगलाच करतेस नो डाऊट, पण माझ्या हाताला जी चव आहे ना, कारण मी मीठच असं टाकतो. असे मसाले कोण टाकतो? मी टाकतो मी, त्यामुळे कमाल स्वयंपाक होऊन जातो. आणि कधीतरी बनवतो, त्यामुळे तू मी मनापासून करतो, त्याच्यामुळे होतो. आणि हीही खूप छान बनवते. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर ते ठेपले, मुगाचे ठेपले छान बनवते. त्याच्यानंतर आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना माझ्या हातचे सँडविच छान बनवते. त्यामुळे चांगल्या गोष्टी आम्हाला खायला मिळतात. तिखट तर कमाल, मिरच्या तर रोज असतात जेवणात. गाईस, खानदेशी आणि कोकणी माणसाचं लग्न झालंय, त्यामुळे आमच्या घरात मिरच्यांचा स्टॉक कधीच संपत नाही आणि नारळाचा स्टॉक कधीच संपत नाही. प्रत्येक गोष्टीत खोबरं, प्रत्येक गोष्टीत शेंगदाण्याचं कूट. करेक्ट. आधी आम्ही म्हणजे मी शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी वगैरे आपण असं खायचो. आता मी नारळाची ती चटणी, तिखट चटणी जी आपण घावण्यांसोबत खातो ती, आणि घावणे. म्हणजे आई आला की कोकणी खायला मिळतं, आणि आई नसेल तेव्हा सासू आले की सासू आलं. सासू पुरणपोळी चांगलं करते. सासू म्हणजे माझी सासू पुरणपोळी चांगलं करते आणि जेवण कमाल बनवते, हिच्यापेक्षा कमाल बनवते. त्यामुळे ती आली की आम्हाला चांगलं खायला मिळतं. ही असली की पण मिळतं चांगलं. कळलं त्यांना? कळलं तुला काय म्हणायचं? नाही, कळलंय त्यांना. मी गाईज मी खरंच कोणाचं बाजू घेतोय किंवा अपने घर जाना है, कोणासाठी वाईट बोलतोय असं काही नाही. रात्रीचं स्वयंपाक तूच करा. अभी मजा आएगा ना भिड़ो. म्हणून करायचं ना. का चांगलं तूच कर. चांगलं काय, मी तर कोकणी आहे त्यामुळे मी भातच करेन, खिचडी करेन, काही कर. लग्न झालेल्या बायकांना ही गोष्ट माहित असेल की कोणी लग्न झाल्यानंतर आयतं भाकरी चटणी पण आणून दिली ना तरी त्यांना आवडते. की तू करतोय का स्वयंपाक? मग कोरडी भाकरी दिली तरी चालेल बाबा, पण आयतं खायला. मी रेग्युलर स्वयंपाक करत नाही, पण महिन्यातून 1-2दा तरी नक्कीच करतो आणि छान करतो. जर तुम्ही कधी आलात तर नक्की तुम्हालाही खाऊ घालेन माझ्या हातचा स्वयंपाक. एवढ्या लोकांना येते. आपण गाव जेवण म्हणजे आपण गाव जेवण. भंडारा ठेवू तेव्हा सगळे येतील. 1 मिलियन सबस्क्रायबर झाले की भंडारा ठेवू गाईस. येस, 1 मिलियन सबस्क्राईब करा. 1 मिलियन म्हणजे 10 लाख सबस्क्राईब झाले की भंडारा गाईस. तर लवकरात लवकर फॉलो करा. मला माहिती आहे तुम्ही भंडाऱ्यासाठी नाही येणार, पण तुम्ही फॉलो करा. फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आमची जोडी आवडली असेल तर बघायला विसरू नका पुढचा ब्लॉग. तर आजसाठी एवढंच. खानदेशी ठेचा आणि कोकणी मोदकाची आमची जोडी गाईस. कोकणी मोदक बघा, जेवण तिखट असू दे किंवा कसंही असलं, मोदक शेवटी तुपात असं तूप वरती टाकून मोदक खाला की हा. पण आयुष्यात नेहमीच मोदक असं येईल तर त्याचं पण चांगलं नसतं ना. कधीतरी तिखटपणाही पाहिजे आयुष्यात. म्हणून आम्ही एक दोघांना काय म्हणतो त्याला, पूरक आहे. रफू. आज इथेच आम्ही आमचा ब्लॉग संपवतोय गाईज, कारण आजचा ब्लॉग संपलेला आहे. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कारण आमच्या चॅनलचं नाव आहे अवली लवली कपाल.